झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईत भाज्यांचे दर कडाडल्यानं राज्य सरकारनं स्वस्त भाजी केंद्राची उभारणी करून मुंबईकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय। पण राज्यातल्या इतर शहरातही भाज्यांचे दर गगनाला भिडल्यानं सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेत। कोल्हापुरातही भाज्यांचे दर आवाक्याबाहेर गेल्यानं नक्की आता खायचं तरी काय असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर आहे। मुंबईप्रमाणे कोल्हापुरातही स्वस्त भाजी केंद्र सुरू करण्याची मागणी होती। याबाबत आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। मुंबईमध्ये भाज्यांचे दर कडाडल्यानंतर राज्य सरकारनं मुंबईमध्ये स्वस्त भाजी सेंटर काढून मुंबईकरांना दिलासा दिलेला आहे। पण कोल्हापूर असेल किंवा इतर शहरांमध्ये भाज्यांचे दर अतिशय कडाडलेले आहेत। त्याच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांपुढे काय भाजी खायचा असा प्रश्न निर्माण झालेला आहे। मी कोल्हापुरातल्या कपिल तीर्थ मार्केटमध्ये उभा आहे। या ठिकाणी व्यापारी आहेत, त्यांना विचारा की नेमक्या भाज्यांच्या रेट्स काय आहेत किंवा भाव काय आहेत। मला सांगा, भाज्यांचे दर काय आहेत आणि काय अवस्था आहे एकूण भाज्यांची? भाज्या फळभाज्या 60 रुपये किलो आहेत। शिमला मिरची, दोडका, वांगी, बीन्स आणि वाटाणा 80 रुपये किलो आहे। 20 रुपये ते 25 रुपये पाव किलो वाटाणा आहे। 100 रुपये ते 80 रुपये किलो आहे। शिमला मिरची 60 रुपये किलो आहे। वांगी 40 रुपये किलो आहे। दोडका 60 रुपये किलो आहे आणि टोमॅटो 50 रुपये किलो आहे। एवढं महाग होण्याचं कारण काय? कारण का फळभाजी कमी असल्यामुळं महाग आहे थोड्या। पालेभाजी स्वस्त असल्यामुळं फळभाजी महाग आहे। आवक कमी आली, मालांची आवक कमी झालेली आहे, त्याच्यामुळे हे भाव वाढलेले आहेत असं व्यापारी सांगतात। सर्वसामान्य नागरिक आहेत जे रोज भाजी खरेदी करायला या ठिकाणी येतात, त्यांना विचारत की त्यांची नेमकी अवस्था काय झाली। मला सांगा की तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी येता, आताचे भाजी दर बघितल्यानंतर काय अवस्था झाली तुमची? सध्या आता तरी सरासरी 80 रुपये किलो 60 रुपये किलो भाजी घेत असताना सगळा बजेटचा ताळमेळ विस्कटून गेलेला आहे। साधं आलं घ्यायचं म्हटलं ते 10 रुपयाच्या वर आलं घ्यावं लागते। 100-125 रुपये किलो आहे। टोमॅटो घेतलं ते 50 रुपये किलो। सर्वसामान्य दररोज लागणाऱ्या वस्तू या सरासरी 80 रुपये किलो आहेत। त्यामुळे सध्या पूर्णपणे ग्राहकाचं बजेट कोलमडून गेलेलं आहे। भाज्या सरासरी 50 रुपयाच्या वरच आहेत सगळ्या। त्यामुळे काय जगणं अवघड आहे, सर्वसामान्यांचं जगणं अवघड आहे। भाजीपाल्याला एवढा खर्च केला तर ताळमेळ कसा बसणार आज? भाज्यांचे दर कडाडल्यानं बजेट कोलमडले, त्यामुळे राज्य सरकारने हे भाज्यांचे दर कमी व्हावेत यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत, अशा प्रकारची अपेक्षा कोल्हापूरकर करतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राज्यतिक प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।